जय महाराष्ट्र मित्रांनो, लेटेस्ट जॉब अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलोय. तुम्ही इथे वाचू शकतात. PNB म्हणजेच पंजाब नॅशनल बँकेतर्फे अपडेट आलाय. इथे बघा नोटिफिकेशन आली आहे, रिक्रुटमेंट निघाली आहे. 1025 पोस्ट साठी स्पेशालिस्ट ऑफिसर असणार आहे. 2024-25 ची भरती आहे. लेटेस्ट अपडेट आहे. इथे बघा ही यांची PDF आहे आणि इथे बघा फॉर्म भरणं सुरू होणार आहे 7/2/2024 पासून. फॉर्म कधीपर्यंत भरू शकताय? 25/2/2024 पर्यंत फॉर्म भरू शकतोय आणि जी आपली एक्झाम असणार आहे ती मार्च-एप्रिल मध्ये असणार आहे. खासियत याची अशी आहे की बघा तुम्ही फ्रेशर्स आहात तरी बघा ऑफिसर क्रेडिट या पोस्टसाठी अप्लाय करू शकताय. टोटल 1000 जागा आहेत आणि सॅलरी पण चांगली आहे. 36,000 रुपयांपासून 63,000 रुपयांपर्यंत सॅलरी जाते आणि बाकीच्या पण पोस्ट आहे. म्हणजे टोटल 1025 जागा आहेत. मग यासाठी एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय, वयाची पात्रता काय, एक्झाम कशी होणार आहे, सगळी माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ पूर्ण बघा, कारण की बघा काही दिवसांपूर्वी आपण व्हिडिओ टाकला होता. कालच युनियन बँकेची भरती झाली आहे. इथे पण फ्रेशरसाठी जागा आहे, एक्सपिरियन्ससाठी जागा आहे, तर इथे पण अप्लाय करू शकतोय. भरपूर सारे व्हिडिओज आणतोय. बँकिंग ॲप सोबत तुम्हाला पैसे कमवायचे घर बसल्या तर IDFC फर्स्ट बँकेचं ॲप आहे. रेफर अँड अर्न करून पण पैसे कमवू शकताय. भरपूर सारे व्हिडिओज आणतोय, त्यामुळे नक्की चॅनल सबस्क्राईब करा. चला तर बघूया डिटेलमध्ये. तर मित्रांनो जबरदस्त जॉब अपडेट आहे. PNB बँकेकडून आलेलं आहे आणि इथे बघू शकणार आहात तुम्ही कास्टनुसार सुद्धा इथे जागा दिल्या. जसं मी तुम्हाला सांगितलं तुम्ही फ्रेशर्स असाल तर ऑफिसर क्रेडिट या पोस्टसाठी तुम्ही अप्लाय करू शकताय. टोटल 1000 वॅकन्सी आहे. मग SC साठी 152, ST साठी 78, OBC साठी 270, EWS साठी 100 जागा आहे आणि UR साठी 400 जागा आहे आणि तुम्ही PWBD मधून आहात तर तुमच्यासाठी पण इथे जागा आहेत. ओके, त्यानंतर मॅनेजर फॉरेक्ससाठी आहे, मॅनेजर सायबर सिक्युरिटीसाठी आहे आणि सिनियर मॅनेजरसाठी पण इथे जागा आहे. तर तुम्ही इथे बघू शकणार आहात. ओके, म्हणजे टोटल 1025 जागा असणार आहे. आता यासाठी काय एलिजिबिलिटी क्रायटेरिया म्हणजे पात्रता काय असणार आहे? तर सगळ्यात आधी आपण भारताचे नागरिक पाहिजे, जे की आपण आहोत. त्यानंतर यासाठी एज्युकेशन क्वालिफिकेशन काय मागितलंय, जसं अनेकांचे प्रश्न होते त्यामुळे तुम्हाला वारंवार सांगतोय. इंस्टाग्रामवर भरपूर जणांचे कमेंट्स आले होते की यासाठी सर एक्सपिरियन्स लागणार आहे का? तर इथे बघा दिलंय मॅन्डेटरी नील, म्हणजे कुठलाही एक्सपिरियन्स नसेल, नील असाल तुम्ही. कुठलंही सर्टिफिकेशन लागणार आहे का? तर नाही, कुठलंही सर्टिफिकेट नाही आहे तरी तुम्ही या ज्या 1000 पोस्ट आहे ऑफिसर क्रेडिट यासाठी तुम्ही अप्लाय करू शकताय. मग वयाची अट किती आहे? 21 पासून 28 तुमचं वय आहे, तुम्ही अप्लाय करू शकताय. कास्टमध्ये तुम्ही असाल तर वयामध्ये सूट दिली आहे, ती पण तुम्हाला सांगतोय. जसं की इथे शिक्षण काय पाहिजे ते बघू शकताय. म्हणजे तुम्ही CA आहात तर इथे अप्लाय करू शकताय. अजून पण इथे बघा तुमचं CMA झालेलं आहे, अप्लाय करू शकताय. त्याच्यानंतर CFA झालेला आहे. मी मागे हे जे कोर्सेस आहे याच्याबद्दल माहिती इंस्टाग्रामवर दिली होती, बघितली नसेल तर बघून घ्या. हे कोर्सेस काय असतात, फायनान्समध्ये याचं किती महत्व आहे. मग CA झालाय, CMA झालाय, CFA झालाय, किंवा तुम्ही फुल टाइम MBA केलेला आहे किंवा तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा केला आहे इन मॅनेजमेंट ऑर इक्विव्हॅलंट, तरी तुम्ही ते अप्लाय करू शकताय. म्हणजे भरपूर जणांसाठी संधी आहे. ओके, त्यानंतर पुढच्या ज्या पोस्ट आहेत त्यासाठी बघा मिनिमम 2 वर्षाचा एक्सपिरियन्स मागितलेला आहे. इथे पण 2 वर्षाचा एक्सपिरियन्स मागितला आहे. त्यामुळे ज्यांच्याकडे एक्सपिरियन्स आहे त्यांनीच या मॅनेजर लेवलच्या पोस्टसाठी अप्लाय करा. ज्यांच्याकडे एक्सपिरियन्स नाही आहे त्यांनी सरळ या पहिल्या पोस्टसाठी अप्लाय करायचं आहे. त्यानंतर तुमचा जॉब रोल काय असणार आहे त्याबद्दल पण इथे डिटेलमध्ये माहिती दिली आहे. पहिल्या पोस्टसाठी एवढं काही नाही आहे, पण मॅनेजर लेवलसाठी तुम्ही अप्लाय करत असाल तर हे नक्की एकदा वाचून घ्या. त्यानंतर इथे वयामध्ये सूट दिली आहे. SC ST मधून तुम्ही असाल तर 5 वर्षाची सूट, OBC मधून तुम्ही असाल तर 3 वर्षाची सूट, PWBD मधून आहात तर 10 वर्षाची सूट, एक्स सर्व्हिसमॅन वगैरे तुम्ही आहात तर 5 वर्षाची सूट इथे दिलेली आहे, तुम्ही बघू शकताय. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सिलेक्शन कसं होणार आहे. तर इथे बघू शकणार आहात सगळ्यात आधी तुमची ऑनलाईन रिटर्न टेस्ट होणार आहे. मग यासाठी काय सिलेबस असणार आहे तर पार्ट 1 पार्ट 2 या 2 मध्ये होणार आहे. मग पार्ट 1 मध्ये रेझोनिंग, इंग्लिश लँग्वेज आणि क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड असणार आहे. 120 मिनिटं तुम्हाला मिळणार आहे. 100 मार्कांची हे एक्झाम असणार आहे. 100 प्रश्न विचारले जाणार आहे आणि पार्ट 2 मध्ये तुमच्याकडे प्रोफेशनल नॉलेज चेक केलं जाणार आहे. 50 क्वेश्चन असणार आहे 100 मार्कासाठी, म्हणजे एका प्रश्नाला 2 मार्क असणार आहे. फॉर ईच रॉंग आन्सर गिवन बाय कॅन्डिडेट
1/4 ऑफ मार्किंग म्हणजे निगेटिव्ह मार्किंग पण आहे, ती पण तुम्हाला इथे बघायची आहे. त्यानंतर तुमचा इंटरव्ह्यू होईल आणि इंटरव्ह्यू झाल्यानंतर तुम्ही इथे जॉईनिंग करणार आहात. ओके, शॉर्टलिस्टिंग ऑफ ॲप्लिकेशन कशा प्रकारे आहे ते पण इथे दिलेलं आहे. आता एक्झाम सेंटर्स कोणते आहे, जर का आपण महाराष्ट्रातनं अप्लाय करतोय तर मुंबई, नवी मुंबई, ठाणे, MMR, नागपूर, नाशिक, पुणे, कोल्हापूर या ठिकाणी एक्झाम सेंटर्स आहेत. तुम्ही जाऊ शकताय ऑनलाईन एक्झामसाठी. ओके, त्यानंतर इथे बघा खाली डिटेलमध्ये तुम्हाला माहिती दिसून जाईल. आता यासाठी फी पण दिलेली आहे, गाईडलाईन्स पण दिलेली आहे. सगळी PDF मध्ये तुम्हाला वाचायला मिळणार आहे. डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला PDF मिळून जाईल, टेलिग्राम चॅनलवर पण मिळून जाईल. अप्लाय कसं करायचं तर 7 तारखेपासून अप्लाय करू शकतोय 25 तारखेपर्यंत. मी याची लिंक पण मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देईल. तिथून कशा प्रकारे अप्लाय करायचं ते पण तुम्ही इझिली करू शकताय आणि इथे पण यांनी वेबसाईट दिली आहे. आता अप्लाय करण्यासाठी फी किती असणार आहे तर तुम्ही बघू शकतात. SC ST PWBD कॅन्डिडेटसाठी 50 रुपये प्लस GST आहे. ओके, म्हणजे 59 रुपये लागत आहे. आणि जर अदर कॅटेगरीतनं तुम्ही आहात तर 1000 रुपये प्लस GST म्हणजे 1180 रुपये लागणार आहे. फी खूप जास्त आहे आणि जी की नॉन रिफंडेबल आहे, म्हणजे एकदा भरली की भरली परत मिळणार नाही. त्यामुळे जे इलिजिबल आहे त्यांनी अप्लाय करा. एकदा बघून घ्या या कॅटेगरीत तुम्ही बसताय का, तुमच्याकडे ही डिग्री झालेली आहे का, जागा चांगली आहे, बँक चांगली आहे, सॅलरी चांगली आहे, बाकी सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत. फक्त एकदा क्रायटेरिया चेक करून घ्या, अप्लाय करा आणि अशाच अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.